रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत. फेस्टिवल सीझन आलेला आहे आणि या सीझनमध्ये आपल्याला प्रत्येकाला सुंदर नटून हौस मौज करायची आहे, नाही का? खास त्याचसाठीच आजचा आपला एपिसोड जो आहे तो मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी. वेलकम टू ग्लॅमर पॉड. आजच्या या भागामध्ये आपण अशाच काही स्टायलिंग टिप्स ज्या आहेत त्या पाहणार आहोत आणि नीट लक्ष देऊन ऐका. जर का तुम्ही थोडंसं हेवियर साईडला, थोडंसं वाढलेल्या वजनाच्या बाजूला असाल ना, तर आजचा हा खास एपिसोड जो आहे तो तुमच्याचसाठी आहे. आकांक्षासोबत आहात सध्या तुम्ही आणि ग्लॅमर पॉडमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत असा विषय की जो आपल्या प्रत्येकीच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्यापैकी स्लिम ट्रिम आणि सुंदर अशा दिसणाऱ्या मुली, जी एक समाजमान्य डेफिनेशन असते सुंदरतेची, की गोरी गोमटी असली पाहिजे, नाक सरळ असलं पाहिजे, डोळे सुंदर टप्पोरे असले पाहिजेत आणि कसं आहे ना, शरीर जे आहे ते अगदी व्यवस्थित मस्तपैकी स्लिम वगैरे असलं पाहिजे. ही एक समाजमान्य डेफिनेशन आपण करून ठेवलेली आहे, जी खूप चुकीची आहे, मान्य आहे मला. आणि या डेफिनेशनमध्ये बसणारी प्रत्येक एक व्यक्ती नसते आणि ही डेफिनेशन सुंदरतेची असायलाच नको आहे. पण कसं आहे, आता झालं आहे ते सोसायटीमध्ये आणि आपण त्याच्यावरती फोकस करतोच आहोत. तर आपल्यापैकी बऱ्याच जणी ज्यांचं थोडंसं प्रेग्नन्सीनंतर कुठेतरी पोट वाढलेलं असतं किंवा कुठेतरी ओव्हरवेट झालेले असतात, काही कारणामुळे ते कमी होत नसतं, मग काय त्यांना हक्क नाही आहे का सुंदर दिसण्याचा, छान राहण्याचा आणि अगदी मस्त तयार होण्याचा? प्रत्येक एका व्यक्तीला हक्क आहे. जर आपण थोड्याशा फॅशन टिप्स ज्या आहेत त्या फॉलो केल्या ना, तर आपण सुद्धा जसे आहोत तसे कम्फर्टेबली आणि कॉन्फिडेंटली आपण स्वतःला कॅरी करू शकतो. आता हो, यामध्ये प्रत्येक वेळी फेस्टिवलच्या सीझनमध्ये जेव्हा आपण साड्या वगैरे नेसण्याचा प्रयत्न करू, प्रत्येकीला शक्य होईल का? त्यावेळी प्रत्येकीला साडी नेसणं शक्य झालं नाही तरी सुद्धा कुर्तीज हा एक खूप सुंदर ऑप्शन आपल्याकडे आहे, आपल्या इंडियन वेअरमध्ये आहे, की आपण तो फेस्टिवल सीझनला वेअर करू शकतो आणि त्याला जेवढा आपण छान स्टाईल करू तेवढ्या छान पद्धतीनं आपला लुक जो आहे तो ओव्हरऑल मॅच होतो आणि खूप जास्त फंक्शनल, खूप जास्त कॅज्युअल, खूप जास्त पार्टीवेअर असं सुद्धा आपण त्या कुर्तीच्या अराउंड खेळू शकतो. आता ज्यांना थोडंसं पोट वाढलेलं आहे किंवा कुर्ती घातली की पोट माझं त्यातनं दिसतं, मग मला कम्फर्टेबल वाटत नाही, अशांसाठी आजच्या काही टिप्स आहेत. जेव्हा आपण कुर्तीज घालू पण त्यातनं आपलं पोट सुद्धा दिसलं नाही पाहिजे हेही आपल्या मनामध्ये असेल, त्यासाठी या काही टिप्स सांगते, त्या फॉलो करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा डिस्क्लेमर सांगते मी तुम्हाला की पर्टिक्युलर अशीच एक व्यक्ती सुंदर असते याचा अर्थ असा होत नाही. आपल्यापैकी प्रत्येक एक व्यक्ती तेवढीच जास्त सुंदर आहे, फक्त आपला कम्फर्ट आणि आपला कॉन्फिडन्स आपण टिकून ठेवावा आणि आपण तेवढं कम्फर्टेबल असावं जे काही आपण घालतोय त्यामध्ये. म्हणूनसाठीच्या या काही टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिली टिप म्हणजे जेव्हा आपण कुर्तीज चूज करतो तेव्हा अशा कुर्तीज कधीही चूज करू नका की ज्या आपल्या हिपच्या ठिकाणी, आपल्या वेस्टच्या ठिकाणी कट दिलेल्या असेल आणि तिथपर्यंत त्या शॉर्ट असतील. त्यामुळे होणार आहे काय की आपल्या वेस्टचा भाग, आपल्या पोटाचा भाग जो आहे तो आणखी जास्त फुगीर दिसेल आणि आपण आहोत त्याच्यापेक्षा आणखी जास्त बल्की दिसू आणि प्रपोर्शन जे आहे ते व्यवस्थित दिसलं नाही की आपला कॉन्फिडन्स सुद्धा लो होतो. त्यामुळे अशा कुर्तीज निवडणं टाळा. अशाही काही कुर्तीज असतात की ज्या शॉर्ट कुर्तीज असतात, त्याला कट वगैरे नसतो, पण नेमकं होतं काय की त्याचा घेर जो आहे नेमका आपल्या बॉडीच्या मिडल पार्टमध्ये जास्त तयार होतो आणि त्यामुळे आपल्या बॉडीचा मिडल पार्ट, आपलं पोट, आपले हिप्स जे आहेत ते आणखी जास्त बल्की आहेत असं वाटायला लागतात. त्यामुळे कट असलेल्या किंवा नसलेल्या कुर्तीज किंवा ज्या असतील तर त्या थोड्याशा घालणं थोडंसं अवॉइड करा, जर का पोटाचा भाग जास्त असेल तर. आता कुठल्या कुर्तीज तुम्ही निवडू शकता, तर अशा काही कुर्तीज ज्याच्यावरती सरळ सरळ लाईन असतील, उभ्या रेषा त्याच्यावरती असतील, उभं डिझाईन ज्याच्यावरती असेल, अशा जर का डिझाईन असलेल्या कुर्तीज, शॉर्ट कुर्तीज, ड्रेसेस तुम्ही निवडले तर त्यामुळे होणार आहे काय की उभं असल्यामुळे ना एक लांब असल्याचं इल्युजन जे आहे ते डिझाईन क्रिएट करतं. इन्स्टेड ऑफ जर का तुम्ही हॉरिझॉन्टल डिझाईन असलेले जर का कपडे निवडले, तसे काही ड्रेसेस निवडले, तर हॉरिझॉन्टल डिझाईन असल्यामुळे आणखी जास्त वाईड झाल्याचं फिलिंग, ते एक भास जो आहे ती डिझाईन क्रिएट करायला मदत करते. त्यामुळे हॉरिझॉन्टलपेक्षा व्हर्टिकल डिझाईन असलेल्या गोष्टी, उभ्या डिझाईन असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या निवडण्याचा प्रयत्न करा. अंगाला व्यवस्थित चेपून बसणाऱ्या तशा सुळसुळीत कपड्याच्या कुर्तीज किंवा ड्रेसेस जर का तुम्ही निवडले, मोनोक्रोम कलर्स जे आहेत तसे तुम्ही निवडले किंवा डार्क कलर्स जे असतात ते आपल्याला थोडंसं बारीक दिसायला मदत करतात. हो, आता बारीक होणं, स्लिम ट्रिम राहणं, हेल्दी राहणं मुळात हे जास्त गरजेचं आहे, पण आता ते 10 दिवसात लगेच करता येणार नाही ना. त्यामुळे एक फेस्टिवल सीझन पुरतं तुम्ही
तुम्ही असं करू शकता की ज्या तुम्हाला कॉन्फिडंट फील करवतील अशा कुर्तीज, असे ड्रेसेस तुम्ही निवडू शकता, असे कलर्स तुम्ही निवडू शकता, सो दॅट या फेस्टिवल सीझनमध्ये मी किती जाड झाली आहे आणि मला हे कसं छान दिसत नाही आहे, या सगळ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही फेस्टिवल सीझन चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकाल. आणि कुणी क्रिटिसाइज करते का याकडे लक्ष देणं कमी कराल. अनारकली सूट्स जे असतात ना ते थोड्याशा हेवी लोकांना खूप सुंदर दिसतात. त्याचं कारण असं आहे की ते चेस्टच्या ठिकाणी असे थोडेसे टाईट असतात आणि तिथून पूर्ण त्याला खाली घेर असतो. घेर असल्यामुळे काय आहे की हेवी जरी आपण असलो, थोडेसे बल्की जरी आपण असलो, तरी सुद्धा आपल्या शरीराचा एकूण एक कर्व, एकूण एक भाग जो आहे तो अगदी हायलाईट होत नाही आणि त्यामुळे आपण सुद्धा त्यामध्ये कॉन्फिडंट फील करतो. आणि एकतर अनारकली म्हणजे फुल ऑन फेस्टिव्ह वेअर, खूप सुंदर ते दिसतात. त्यामुळे अनारकली ड्रेसेस तुम्ही आणखी जास्त प्रेफर करू शकता. मगाशी सांगितलं तसं लाईट कलर्सच्या ऐवजी डार्क कलर्स निवडले तर आपण आहोत त्यापेक्षा जरा आणखी बारीक दिसायला मदत होते आणि आपल्याला स्वतःला कॉन्फिडंट फील होतं. पुन्हा एकदा, हेल्दी ती दिसणारी इमेज असण्यापेक्षा ना आतून हेल्दी असणं जरा जास्त महत्त्वाचं असतं. आपलं बॉडी फंक्शनिंग जे आहे ते व्यवस्थित काम करतंय का नाही ते जास्त महत्त्वाचं असतं. पण सध्या फेस्टिवल सीझन आहे आणि आपल्याला सगळ्यांना एन्जॉय करायचं आहे आणि मस्त दिसायचं आहे, नटायचं आहे, थटायचं आहे. सो अशा वेळी या काही पर्टिक्युलर टिप्स तुम्ही फॉलो करू शकता सुंदर दिसण्यासाठी, सुंदर तयार होण्यासाठी. रोजच्या रोज साडी नेसून फुल ऑन फेस्टिव्ह वेअर सगळं अटायर आपलं करून जरी आपल्याला तयार होणं शक्य नसलं तरी सुद्धा अशा काही कुर्तीज, असे काही ड्रेसेस जे आहेत ते तुम्ही निवडू शकता. आणि त्याला तुम्ही प्रॉपर एक्सेसराईज केलं ना, त्याला प्रॉपर बांगड्या असतील किंवा इयरिंग्स प्रॉपर असतील, नेकलेस सुंदर असेल, हेअरस्टाईल व्यवस्थित तुम्ही केलेली असेल, मेकअप तुमचा थोडासा व्यवस्थित केलेला असेल, तर या अशा साध्या साध्या आउटफिट्समध्ये सुद्धा तुम्ही अगदी फेस्टिव्ह लुक क्रिएट करू शकता आणि कॉन्फिडंट फील करू शकता. आजच्या ग्लॅमर पॉडच्या एपिसोडमध्ये आत्तापर्यंत इतकंच. मला नक्की तुम्ही सजेस्ट करू शकता की आणखी कुठले कुठले विषय तुम्हाला या ग्लॅमर पॉड या पॉडकास्टमध्ये ऐकायला आवडतील, काय काय गोष्टी मी या ठिकाणी कव्हर कराव्यात, याबद्दल तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल किंवा या एपिसोडबद्दल, या आधीच्या काही एपिसोड्सबद्दल सांगायचं असेल तर नक्की RJ आकांक्षा 007 फॉलो करा इंस्टाग्रामवरती आणि डिरेक्टली तुम्ही तिकडे मला मेसेज करून सांगू शकता. ग्लॅमर पॉडच्या या एपिसोडमध्ये इतकंच. भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत ऐकत रहा ग्लॅमर पॉड विथ RJ आकांक्षा. रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत.